नमस्कार, मी श्रुती राहुल. गाव सुपरफास्ट या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. गावाकडच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आपण गाव सुपरफास्ट मध्ये घेणार आहोत झटपट आढावा. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज कोरोना आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 3 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. दरम्यान व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. पुण्यातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. निर्बंध शिथिल करण्याला मुख्यमंत्री ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल असल्याची माहिती TV9 ला सूत्रांनी दिली. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. राज्यात कोरोना निर्बंध शिथिल केले तरीही पुढील 2 महिने धोक्याचं असल्याचं मत टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडलंय. पुढील काही महिने बरेच सण उत्सव असल्यानं 2 महिन्यांचा काळ हा संसर्गाच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक आहे. ठाण्यातील कळव्याच्या इंद्रानगरमध्ये दरड कोसळली. यात 6 घरांचं नुकसान झालंय. दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापुरातील सांगोला दौऱ्यावर असणार आहेत. गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेतील आणि त्यांचं सांत्वन करणार आहेत. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रानं सुवर्ण पदकाची कमाई केली. बारामतीच्या जिल्हा क्रीडा संकुलात हा सुवर्ण क्षण अनुभवत साखर वाटत आनंदोत्सव साजरा झाला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं सुवर्ण पदक पटकावल्यानंतर चांगले जल्लोष करण्यात आला. आमदार सुधीर गाडगीळ यांनी जनसंपर्क कार्यालयात फटाके वाजवून पेढे वाटत आनंद व्यक्त केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकल्यानंतर पंढरपुरात जल्लोष झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे अजिंक्य क्रीडा मंडळानं फटाके फोडून पेढे वाटले. ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला सुवर्ण पदक मिळाल्यानंतर जळगावात जल्लोष करण्यात आलाय. शिवसेनेतर्फे मनपा इमारतीसमोर फटाके फोडत जल्लोष झाला. राज्यात काल दिवसभरात 6063 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर एकूण 128 रुग्णांचा मृत्यू झालाय. काल दिवसभरात 9356 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या सध्या कमी होतीये, मात्र अजूनही काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत. दरम्यान राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96.72% इतकं झालंय. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेल्टाचे रुग्ण आढळल्यानं चिंता वाढली आहे. सिन्नर पाठोपाठ नांदगाव तालुक्यातील कासारी आणि मांडवड गावात प्रत्येकी 1 रुग्ण आढळलाय. धुळे शहर कोरोनामुक्त शहर ठरलंय. याशिवाय गेल्या 2 महिन्यात शहरात कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाहीये. धुळे जिल्ह्यातील 3 तालुके देखील कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करतायत. इंदापूरमध्ये सलग 3 दिवस लसीकरण मोहीम बंद आहे. लस तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावलाय. नागपुरातील व्यापाऱ्यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. रेस्टॉरंट, हॉटेल्स, मंगल कार्यालय यांच्यासाठी 4 पर्यंतची वेळ दिली आहे, ती वाढवून देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलंय. ज्यांनी तिरंग्याचा अपमान केला ते देशावर राज्य करतायत, बोलण्याचं स्वातंत्र्य देखील हिरावून घेतलं अशी टीका त्यांनी केली आहे. जळगावात एका बालिकेनं महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे भिक्षा मागितली. यावेळी यशोमती ठाकूर यांनी या मुलीची विचारपूस केली. कोल्हापुरात खासदार संजय मंडलिकांकडून होणाऱ्या आरोपावर धनंजय महाडिक यांनी उत्तर दिलंय. बास्केट ब्रिजची कोणती कागदपत्र दाखवून टीका करतायत असा सवाल महाडिक यांनी केलाय. भप बंडा तात्या कराडकर यांनी पाटण कोयना विभागातील 11 गावातील आपत्तीग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत आणि जीवनावश्यक साहित्याचं वाटप केलं. सांगलीत महापुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले जात आहेत. आतापर्यंत 18,286 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात 5,51,69,292 लोकांनी शिवभोजन थाळी योजनेचा लाभ घेतलाय. राज्यात 1,164 शिवभोजन केंद्र सुरू आहेत. नारायणगाव बस स्थानकाच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी करा अशी मागणी भाजप युवा मोर्चानं केली आहे. बांधकाम चांगल्या दर्जाचं करावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय.
अंबरनाथमध्ये गॅस गोडाऊन ते मैखाना या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते। कोठेवाडीतील गुन्ह्यात बाहेर आलेल्या आरोपींच्या विरोधात राज्य सरकार अपिलात जाणार आहे, तर कोठेवाडीतील पीडित महिलांना शस्त्र परवाना देण्यात येणार आहे। अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर यंदाच्या श्रावणातही बंदच राहणार आहे। केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत दैनंदिन पूजा पार पडणार आहे, त्यामुळे यंदाही भाविकांना भोलेनाथाच्या दर्शनापासून वंचित राहावं लागणार आहे। अंबरनाथ पोलीस ठाण्यात दर शनिवारी तक्रार निवारण दिन मोहीम राबवली जाते। या अभिनव संकल्पनेमुळे गुन्हे कमी व्हायला मदत होतीये। आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकाचा पगार वर्षभरापासून रखडल्यानं कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। दरम्यान शेवटचा पर्याय म्हणून कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगी या शिक्षकानं मागितली आहे। जयपूरमध्ये आयोजित मिस्टर अँड मिस स्टारफेस ऑफ इंडिया 2021 ही स्पर्धा पार पडली। यात वाशिमच्या कारंजा लाड इथली काजल पवार ही देशातून दुसरी तर राज्यातून पहिली आली आहे। तिचा स्टारफेस ऑफ महाराष्ट्रानं गौरव झालाय। स्पीड बोटीच्या मदतीनं उजनी जलाशयात पोलीस आणि महसूल विभागानं वाळू चोरांविरुद्धच्या कारवाईला वेग घेतलेला आहे। यात 2 बोटी जिलेटिनच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करण्यात आल्या। सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या वाहनांवर वसई नालासोपाऱ्यात कारवाई करण्यात आली, तसंच या वाहनांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले। पुण्याच्या उत्तम नगरमधील बस गॅरेजला भीषण आग लागली। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। आगीत 2 बस जळून खाक झाल्या तर 2 जण जखमी झाले। अहमदनगरमध्ये तपोवन रस्त्यावर ओपन प्लॉटमधील पत्र्याच्या गाळ्यामध्ये भीषण आग लागली होती, त्यामुळे परिसरात धुराचे लोळ निर्माण झाले होते। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आणि 4 दुकानं मात्र यात भस्मसात झाली। अहमदनगरमध्ये ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या शाखाधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली। पारनेरच्या बेलवंडी इथे ही घटना घडली। शाखेतून 5 लाखाची चोरी करण्यात आली। उल्हासनगरमध्ये एका व्यापाऱ्याला आणि त्याच्या कर्मचाऱ्याला काही गुंडांनी लोखंडी रॉडनं मारहाण केली। हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। यवतमाळमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे। बेलोरा जिल्हा परिषद शाळेत शिक्षकानं विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले, त्यामुळे गावकऱ्यांनी शिक्षकाला बेदम चोप दिला। वाशिम स्थानिक गुन्हे शाखेनं सीसीटीव्हीच्या आधारे वाटमारीच्या गुन्ह्याचा छडा लावलाय। यात 2,10,000चा मुद्देमाल जप्त झालाय। 5 आरोपींना अटक केली आहे। पनवेलच्या ज्वेलरी मार्केटमध्ये व्यापारी दीपेश जैन यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बंदुकीच्या धाकानं जैन यांच्यावर जड वस्तूनं प्रहार करून सोनं लुटलं। मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून चोरलेल्या 4 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या। तब्बल 34 स्मार्टफोनची चोरी केल्याप्रकरणी दुकानात काम करणाऱ्या तरुणाला सफाळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या। त्याच्याकडून मोबाईलसह 5 लाख किमतीचा ऐवज हस्तगत केलाय। धुळ्याच्या साक्रीत दरोड्याच्या उद्देशानं आलेल्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। यावेळी दरोडेखोरांकडून साहित्य जप्त केलंय। चंद्रपूर शहरातील 40 लाखांच्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय। सावकाराच्या वाहन चालकानं 2 साथीदारांच्या मदतीनं दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याचं उघड झालंय। सोलापुरात एकाच कुटुंबातील 3घांचा बुडून मृत्यू झालाय। पाण्याचा अंदाज न आल्यानं या 3घांचा मृत्यू झाला। सोलापुरातील बोरामणी परिसरात ही दुर्घटना घडली आहे। येवला तालुक्यातील राजापूर इथे एसटी बस आणि अल्टो कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। यात अल्टो कारचं नुकसान झालंय। 2 गंभीर तर एसटीतील 40 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। प्रशासनानं योग्य माहिती न नोंदवल्यानं पाटण तालुक्यातील काळगाव इथल्या 18 पूरग्रस्तांची पूरग्रस्त यादीत नावं आलेली नाही, त्यामुळे या 18 पूरग्रस्तांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केलंय। वेळ वाढवून देण्यासाठी भिवंडीत हॉटेल व्यावसायिकांनी मूक निदर्शनं केलीत। हॉटेल अँड परमिट रूम ओनर्स असोसिएशनच्या माध्यमातून ही निदर्शनं करण्यात आली। इचलकरंजीतील शहापूरमध्ये असलेल्या गट क्रमांक 468 मध्ये पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी करा, नाहीतर या जागेत झोपड्या बांधू असा इशारा नागरिकांनी दिलाय। चाकण म्हाळुंगे पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला। या छाप्यात 10,24,000 रुपयाचा कच्चा माल
जेसीबीच्या सहाय्यानं जागीच नष्ट केला। बेळगाव महानगरपालिकेवर मराठी फलक लावण्याचे आदेश अल्पसंख्याक आयोगानं दिलेत। या निर्णयानंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी दसरा चौकात साखर पेढे वाटत आनंदोत्सव केलाय। बारामतीच्या शिवरीतील यमाई मंदिरात चोरट्यांनी चोरी केली आहे। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। यात 2 तरुण तोंडाला कापड बांधून चोरी करत असल्याचं दिसतंय। लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला उच्चांकी 10,200 इतका दर मिळालाय। तर आजपर्यंतचा हा सगळ्यात उच्चांकी दर आहे।